वेलकम टू मिनी ब्लॉग गाईज. सकाळपासून मी घरी बसलो होतो, आपले छोटे मोठे काम करत होतो, पण दिवसभर पाऊस पडला नाही. जसा मी बाहेर पडलो आणि पाहू शकता तुम्ही, पूर्ण पाऊस सुरू झाला. खतरनाक टेक ऑफ म्हणतात वाटते. टेक ऑफ झालेला आहे एरोप्लेन. मस्तपैकी एक शूट पण चांगला भेटला आपल्याला. पाहू शकताय किती अप्रतिम असा नजारा आहे. गव्हर्नमेंटने एवढं तर काम केलेलं आहे, पण आता थोडंफार हे मेंटेन ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. कारण इथं लहान मुलं वगैरे सगळे येतात खेळायला, त्याच्यामुळे इचुपडा होण्याची ऑब्वियसली झालाच असेल इचुपडा याच्यामध्ये. तर बघा ना तुम्ही, हे गाजर गवत वगैरे किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर गाईस, समोरचा गेट दिसतोय, तिथपासून आपण डिस्टन्स कव्हर करत आलेलो आहो. माझं घाम बघू शकता तुम्ही. नॉनस्टॉप चालत आलो आहे. आत्ता फक्त व्हिडिओ काढण्यासाठी थांबलेलो आहोत. तिथं राऊंड मारून परत आपल्याला रिटर्न पण एवढंच लांब जायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित इकडे कसं मेंटेन ठेवलेलं आहे बघा तुम्ही. लॉन्स वगैरे, हे डेकोरेटिव्ह झाडं वगैरे. मला झाडांचं नाव माहिती नाही, याला काय म्हणतात ते, पण कसं योग्य पद्धतीने व्यवस्थित त्याला मेंटेन ठेवलेलं आहे. गेटपर्यंत पोहोचलेला आहो आणि तिथून आपल्याला लेफ्ट साईडला टर्न घेऊन त्या ट्रॅकवर परत जायचं आहे. सो हे गेट झालं तर आपल्याला या गेटने आता समोर पार्किंग एरियामध्ये आपल्याला जायचं आहे. समोरच्या आपल्या गाडीजवळ घ्यायच्या नंतरच मी तुम्हाला तो शूट करून दाखवेल ब्लॉग. सो आता कंटिन्यू नॉनस्टॉप आपण जाणार आहोत. पूर्ण घाम वगैरे आलेला आहे, बघू शकता तुम्ही. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा BMI पूर्णपणे डिस्टर्ब झालेला आहे. बॉडीमध्ये फॅट पर्सेंटेज एवढं वाढलं माझ्या की जरासं चाललं तरी मला दम लागायला लागला. काहीच एक गोष्ट मला सांगायची आहे, ज्यावेळेस माझ्या बॉडीमध्ये फॅट नव्हता आणि मी जंक फूड खायला लागलो होतो, फॉर एक्झाम्पल सो कॉल्ड पिझ्झा, बर्गर, सँडविच अशा प्रकारचे, आणि घरचं जेवणावर माझं फोकस कमी होतं, बाहेरचं जास्त होतं, त्याच्यामुळे पोट वगैरे माझं वाढायला लागलं. तो समोरचा जो तुम्हाला दिसत आहे तो वाला, तर एरोप्लेनसाठी आहे. ते डायरेक्शनसाठी आहे, कशासाठी आहे, जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आपण अर्ध्याच्या वर डिस्टन्स कवर केलेला आहे. The sound is coming from the Dhol Tasha. They are preparing for the Ganpati festivals. मेन गेट आणि आपली गाडी समोर लावलेली आहे. ही आहे बाईक आपली. सो मस्तपैकी अशा प्रकारे आजची एक्सरसाइज झालेली आहे. ॲटलिस्ट 10,000 स्टेप्स व्हायला पाहिजे, पण झाल्या नाही. ते आपलं 4,500पर्यंत झालेलं आहे. प्रचंड असा घाम निघत आहे. घरी गेल्याच्या नंतर फर्स्ट क्लासमध्ये लेमन टी घेणं गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे, जेणेकरून फॅट बर्निंग प्रोसेस अजून फास्टमध्ये होईल. सो रेडी आहात पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून.